हा एक फॅन व्हिडिओ आहे, कारण मी शक्तिमानचा फॅन आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा व्हिडिओ बनवणं इम्पॉर्टंट आहे. बिकॉज मी ते एन्जॉय केला आहे, ती जर्नी एन्जॉय केली आहे 90sची. तो ऑरा एन्जॉय केला आहे शक्तिमानचा. त्याच्यामुळे माझ्यासाठी शक्तिमान हा एक खूप असं स्पेशल स्पेस माझ्या हार्टमध्ये आहे शक्तिमानला घेऊन. आणि त्याची अशी दशा होत आहे हे बघून मला जरा वाईट वाटतं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतो आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मित्रांनो, माझीच लाल या संघटनेचे अध्यक्ष सचिन पिळगावकर यांच्यानंतर आता दुसरे जे अध्यक्ष बनलेले आहेत ते म्हणजे मुकेश खन्ना. आणि मुकेश खन्नाला इंट्रोडक्शन देण्याची काहीही गरज नाही आहे. बिकॉज ते 1997मध्ये जे आलेली सगळ्यात फेमस सुपर हिरो सिरीज होती शक्तिमान, या सिरियलचे ते मुख्य नायक होते. म्हणजे शक्तिमानला आज खूप लोक ओळखतात. इंडियामध्ये मोस्टली 90sचे किड्स जे असतील ते सगळे शक्तिमानला ओळखतात. आणि शक्तिमान आणि गंगाधर हा त्यांच्या जीवनातला एक मुख्य भाग झालेला होता. या सिरियलची एक आठवण म्हणजे की मी जेव्हा शाळेतून यायचो ना, तर मी शाळेतून लिटरली धावत यायचो याच्यासाठी की मला तो एपिसोड बघायला मिळाला पाहिजे. आणि मी दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन तो मित्रांना सांगितला पाहिजे की काल शक्तिमाननी काय केलं. ही माझ्या जीवनातली एक आठवण आहे. आणि मला ती सिरियल आवडायची त्यावेळेस. बिकॉज त्यावेळेस तेवढं कोणाला नॉलेज नव्हतं की VFX काय असतं हे सगळं. त्यावेळेस एंटरटेनमेंट म्हणजे शक्तिमान, सह्याद्रीचे ते मूवीज ज्या 4-5 वाजता लागायच्या मराठी मूवीज त्या, आणि रविवारी जे सकाळी गाणे लागायचे, तर एवढंच आमच्यासाठी एंटरटेनमेंट होतं. बिकॉज बाकी वेळेस आम्ही ग्राउंडवरच जायचो. तर आमच्यासाठी शक्तिमान हा त्यावेळेचा म्हणजे आजच्या पिढीला जसा आयरन मॅन आहे, कॅप्टन अमेरिका आहे, त्या प्रकारचा सुपर हिरो होता आमच्यासाठी शक्तिमान. बिकॉज तेव्हा आम्ही डिस्कवर नव्हतं केलं मार्वेल आणि DCला. त्यावेळेस हेच आमचं जग होतं सगळं. 3 वर्ष आधी सोनी पिक्चर्स इंडियावर एक क्लिप आली होती. त्याच्यामध्ये दाखवण्यात आलं होतं की शक्तिमान जो आहे तो रिटर्न करतोय आणि ते लोक त्याच्यावर एक मूवीवर प्रॉपरली काम करत आहे. बट त्याच्यानंतर मुकेश खन्नाने आपल्या यूट्यूब चॅनलला खूप अशा व्हिडिओज बनवल्या की क्युरिओसिटी क्रिएट झाली की हा यार काहीतरी नवीन येणार आहे. आणि जे 90sचे किड होते, जे फॅन्स होते, त्यांना ते एक पर्वणीच होती त्यावेळेस की हा यार काहीतरी मूवी येत आहे आणि नवीन शक्तिमान आम्हाला बघायला मिळेल. बट थोडासा काळ गेला आणि जसं जसं मुकेश खन्नाच्या व्हिडिओज येत गेला त्याच्यावर एक गोष्ट नक्की कळत गेली की मूवी येण्यापेक्षा त्याचे कॉन्ट्रोवर्सीज खूप जास्त येत होत्या. प्रत्येक ॲक्टरला घेऊन त्यांची टिप्पणी येत होती. त्यांचे जे कॅरेक्टर्स ते बोलत होते की त्यांना असा कॅरेक्टर्स पाहिजे, तर त्याच्यावर पण खूप सारे त्यांच्या टिप्पणी येत होती. आणि याच्यावर खूप जास्त कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली. आणि रणवीर सिंगवर पण त्यांचे ॲलिगेशन्स लागले की ते माझ्या ऑफिसच्या बाहेर उभे होते आणि त्यांना शक्तिमान व्हायचं आहे, बट मला त्यांना करू द्यायचं नाही आहे. यामध्ये मेनली प्रमोट झालं ते फक्त एक अशी इमेज जे आपल्यासाठी शक्तिमानची इमेज नव्हती. आपल्यासाठी शक्तिमान म्हणजे काय, तर सर्वांना वाचवणारा, ज्ञान देणारा, चांगल्या गोष्टी शिकवणारा हा शक्तिमान आपल्याला माहीत होता. बट कुठेतरी मुकेश खन्ना त्या शक्तिमानमध्ये इतके जास्त इन्वॉल्व झाले की आता कंडिशन ही झाली आहे की ते हे बोलत आहेत इंटरव्ह्यूजमध्ये. त्यांच्या रिसेंट इंटरव्ह्यूमध्ये ते बोलले की शक्तिमान हा पद्मश्रीपेक्षा मोठा आहे. बघा, पद्मश्री कोणाला मिळतो हे काही सांगायची गरज नाही आहे. जे शूरवीर असतात त्यांना मिळतात, ज्याचं काम चांगलं असतं त्यांना मिळतो. आणि पद्मश्रीपेक्षा शक्तिमान मोठा. तर शक्तिमाननी एक ते इमॅजिनरी कॅरेक्टर आहे, ठीक आहे, ते खरं कॅरेक्टर नाही आहे. पद्मश्री कधीही कोण्या इमॅजिनरी कॅरेक्टरला मिळत नाही. तो एक रिअल पर्सन ज्यांनी ग्राउंडेड काम केलं त्यांना मिळत असतं. तर शक्तिमान त्याच्यापेक्षा कधी मोठा होऊ शकत नाही. शक्तिमान हा इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे. त्याला तुम्ही वाईटही करू शकता, चांगलंही करू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे तो. बट एक रिअल पर्सनला तुम्ही चांगलं किंवा वाईट होणे हे सांगू शकत नाही. तो त्याच्या हिशोबाने करतो आणि त्यांनी चांगलं काम केलं त्याच्यामुळे त्याला पद्मश्री मिळतो. तर ही कॉन्सेप्ट आय थिंक मुकेश खन्नाला माहीत नाही, म्हणून ते मे बी असे वर्ड्स देत आहेत की नाही पद्मश्रीपेक्षा शक्तिमान मोठा आहे आणि हे सगळं. बट याच्यामध्ये काय होतं आहे ना की आता कुठेतरी जे 90sचे फॅन्स होते ना ते शक्तिमानला हेट करायला सुरू करत आहेत. म्हणजे ज्या प्रकारे मुकेश खन्ना शक्तिमानला घेऊन एक पॉझिटिव्हनेस ठेवत आहे की नाही कोणी प्ले करणार नाही, तो तर मीच प्ले करेल, त्या प्रकारचं त्यांचं वर्तवणूक चालू आहे ना. आता रिसेंट त्यांनी एक गाणं पण टाकलं होतं की शक्तिमान काहीतरी कमिंग बॅकवाला, देशभक्तीवर, क्रांतिकारांवर त्यांनी एक गीत लिहिलं. ओके, ते तुम्ही सगळं करा, त्यात आमचा काही मॅटर नाही. बट तुम्ही जर असं म्हणत असाल की शक्तिमान हा रोल कोणीच प्ले करू शकत नाही, तर हे कुठे ना कुठे आजच्या याच्यात खोटं आहे. आणि तुम्हाला जर शक्तिमान जसा होता त्या प्रकारचा माणूस पाहिजे असेल तर आय डोंट थिंक सो की आज कुठलाही ॲक्टर किंवा नॉर्मल पर्सन आहे ज्याने आपल्या आयुष्यात छोटं मोठं तरी वाईट नसेल केलं. तर असा माणूस तुम्हाला मिळणं तर मुश्किलच आहे. आणि त्याच्यासोबत जर तुम्ही विचार करत असाल की नाही तुम्हाला त्याला हो पण द्यायचं नाही आणि नवीन कॅरेक्टर पण शोधायचं आहे, तर त्यांचं जे असं मिसकन्सेप्शन चालू आहे ना आपल्या कॅरेक्टरला घेऊन ते लोकांना कळत नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे ना की माझीच लाल हा फॅक्टर इथे पण त्यांना दिसतोय. त्यांना त्यांचं कॅरेक्टर सोडायचं नाही आहे, त्यांना मूवी पण बनवायची आहे, त्यांना नवीन ॲक्टर पण पाहिजे, पण ॲक्टर त्यांना शक्तिमानसारखा पाहिजे आणि शक्तिमान दुसरा होऊ शकत नाही कारण तेच शक्तिमान आहे. हे माझं स्टेटमेंट नाही आहे,
हे त्यांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं काय असतं हे कळत नाही. तुम्ही पण कुठे ना कुठे एका पॉईंटला ती गोष्ट सोडायला पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या येत्या मूवीजमध्ये असं पण दाखवू शकता की मी जो आहे मुकेश खन्ना ते शक्तिमानला गाईड करत आहे, नवीन शक्तिमानला. ते पण एक चांगलं त्याचं एडिशन होऊ शकतं. बट आता प्रॉब्लेम तोच आहे की शक्तिमानला त्यांचं कॅरेक्टर सोडायचं नाही आहे, म्हणजे मुकेश खन्नाला. आणि आता आपल्याला काही दिवसात अजून काही नवीन टॉपिक्स बघायला मिळते, त्याच्यावर पण आपण बोलूया. तुमचं काय मत आहे याच्यावर मला नक्की सांगा, माझीच लाल या संघटनेच्या अध्यक्षाबद्दल. तर हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे. गोड बोलून मारणारे रोजच भेटते. येऊ काय म्हणतोय, येऊ काय सांगतोय.